उन्हाळा सुरू झालेला आहे. छानपैकी अशा कैऱ्या मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि कैऱ्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक पदार्थ येतात. उदाहरणार्थ कैरीचं लोणचं असेल किंवा आमपण्यासारखा एखादा पदार्थ असेल. त्याच पटडीतला एक अतिशय चविष्ट पदार्थ आपण आज करणार आहोत, कैरीचा छुंदा. पारंपरिक पदार्थ आहे, चवीला अतिशय उत्कृष्ट लागतो. करायला जास्त वेळ लागत नाही, जास्त घटक सुद्धा लागत नाहीत. चला तर करूया ही अतिशय चविष्ट अशी कैरीच्या छुंद्याची रेसिपी. या कैरीच्या छुंद्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ. यासाठी आपण एक अशी मस्तपैकी हिरवीगार कैरी घेतलेली आहे. ही कैरी थोडी मोठी आहे त्यामुळे आपण एक घेतलेली आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जेवढा छुंदा करायचा असेल त्यानुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याचप्रमाणे आपण गूळ घेतलेला आहे. आता हा कैरीचा छुंदा साखरेमध्येही करतात, गुळामध्येही करतात. गुळामध्ये अतिशय चविष्ट लागतो म्हणून मी गुळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण कैरी जेवढी घेणार असाल त्यानुसार तेवढ्याच प्रमाणात गुळ घ्या. गुळ जरा जास्त झाला तर हा छुंदा थोडासा पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे गुळाचं प्रमाण अगदी व्यवस्थित मोजून घ्या. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे तूप. 1 चमचा तूप लागेल आपल्याला. मोहरी 1 चमचा लागेल. अगदी पाव चमचा आपल्याला मेथ्या लागतील. थोडासा हिंग लागेल. काळं मीठ लागेल 1 चमचा. अर्धा चमचा साधं मीठ लागेल. लाल तिखट लागेल आपल्याला साधारण 1 चमचाभर. आणि हळद साधारण आपल्याला अर्धा चमचा लागेल. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपल्या आजची ही कैरीच्या छुंद्याची आपण रेसिपी करणार आहोत. आता हा कैरीचा छुंदा करण्यासाठी सर्वप्रथम आपण ही कैरी जी आहे ती त्याची वरची सगळी साल काढून घेणार आहोत. या पद्धतीनं वरची त्याचं देठ काढून घ्या आणि याप्रमाणे वरचा देठ काढून घ्या आणि सगळी साल आपण त्याची वरची व्यवस्थित काढून घेणार आहोत. या पद्धतीने मित्रांनो ही आपली कैरी याची सगळी सालं काढून झालेली आहेत. आता आपण ही कैरी किसून घेणार आहे. आता आपण या किसणीच्या साह्यानं ही कैरी जी आहे ती या पद्धतीनं किसून घेणार आहोत. मित्रांनो आता आपण छुंदा करायला सुरुवात करू. त्यासाठी या आपल्या प्रेस्टिज इंडक्शनवर भांड ठेवलेलं आहे कढई आणि त्या कढईमध्ये आपण मध्यम आचेवर 1 चमचावर तूप घालून घेणार आहोत. आता आपलं तूप गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण मेथ्या घालून घेणार आहोत. यामध्येच आपण हिंग घालून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण कैरी किसून घेतलेली आहे ती कैरी घालून घ्यायची आहे. आणि जेवढी कैरी होती तेवढाच गूळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिसळून शिजवून घ्यायच्या आहेत. गूळ पूर्ण वितळला पाहिजे. याच्यामध्ये गुळाचं प्रमाण जे आहे, गूळ थोडा जास्त झाला तर हा छुंदा पातळ होतो. तुम्हाला पोळीबरोबर चपातीबरोबर खायचा असेल तर हा थोडा पातळ ठेवला तर चालेल. लवकर संपवायचा असेल तर तो पातळ ठेवा. जास्त जर टिकायचा असेल तर त्यासाठी गूळ वितळल्यानंतर थोडं शिजवून घ्या आणि थोडा घट्ट करून घ्या म्हणजे हा छुंदा जास्त दिवस टिकतो. आता आपलं गूळ वितळलेलं आहे. आपण याच्यामध्ये थोडी हळद घालून घेऊ. त्यानंतर त्याच्यामध्ये काळं मीठ घालणार आहोत 1 चमचाभर. चटपटीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये काळं मीठ घालतोय. थोडं साधं मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट घालणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिसळून घ्यायच्या आहेत. या छुंद्याला छान तांबूस रंग येतो. पोळी बरोबर खाण्यासाठी, पराठ्याबरोबर खाण्यासाठी किंवा
इतर सुद्धा नाश्त्याचे कुठले पदार्थ असतील त्यासाठी चटणी म्हणून याचा वापर आपल्याला करता येतो. आणि एकदा करून ठेवलात तर पुढं कमीत कमी 2-3 महिने अगदी आरामात हा टिकतो. सगळं मटेरियल किंवा सगळ्या गोष्टी एकत्र चांगल्या मिसळून झालेल्या आहेत. आता आपण हा चुंदा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. जोपर्यंत गूळ आंबा चांगला शिजत नाही, गूळ थोडा आटत नाही, तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार. आता आपला हा चुंदा चांगला शिजलेला आहे. कैरी चांगली याच्यामध्ये शिजलेली आहे गुळाबरोबर. आता आपण हे बंद करून घेऊ, कारण बंद केल्यानंतर परत कैरी थोडासा गूळ शोषून घेते आणि त्यामुळं हा चुंदा अधिक घट्ट होतो. त्यामुळे या स्टेजला आपण बंद करून घेणार आहोत. हा चुंदा थंड करून घेणार आहोत आणि मग बरणीमध्ये भरणार आहोत. आता आपला चुंदा थंड झालेला आहे, तो आपण या काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित या पद्धतीने भरून घेणार आहोत. मित्रांनो, अशा तऱ्हेनं आपला हा कैरीचा चुंदा तयार झालेला आहे. मित्रांनो, अशा तऱ्हेनं ही आपली कैरीच्या चुंद्याची रेसिपी तयार झालेली आहे. अतिशय चविष्ट लागणारी ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तरी आपल्या रेसिपीला एक लाईक मात्र नक्की द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.